नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सुझॅन केन यांनी लिहिलेल्या क्वाइट द पॉवर ऑफ इंट्रोवर्ट्स या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकामध्ये इंट्रोवर्ट्स लोक या जगाला कोणत्या नजरेने बघतात याबद्दल चर्चा केलेली आहे. या पुस्तकातून लेखिकेने इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीच्या लोकांच्या विशेष गुणांचं वर्णन केलेलं आहे. हे जग एक्स्ट्रोवर्ट्सने भरलेलं आहे. अशा हायली एनर्जेटिक जगात इंट्रोवर्ट लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांचं महत्त्व समजून घेण्यात कुठेतरी चूक होत राहते. म्हणून तुमच्यापर्यंत इंट्रोवर्ट असल्याचे फायदे पोहोचवणं हा लेखिकेचा सगळ्यात मोठा आणि मूळ उद्देश आहे. आपण ज्या समाजात राहतो त्यामध्ये आणि सहसा पूर्ण जगातच इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीबद्दल बरेच गैरसमज असल्याचं दिसून येतं. एखादी व्यक्ती इंट्रोवर्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असा सहसा सगळ्यांचा समज असतो आणि त्याच दृष्टीने इंट्रोवर्ट व्यक्तीकडे बघितलं जातं. इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी म्हणजे काहीतरी चुकीचं आहे असं देखील समजलं जातं. याचं उदाहरण शाळेमध्ये सुद्धा बघायला मिळतं. इंट्रोवर्ट मुलांना शाळेत असताना बऱ्याचदा पनिशमेंट मिळते, कारण ते इतर मुलांसारखे नसतात. ते जास्त कोणाशी बोलत नाहीत. त्यांनी बाकीच्या मुलांप्रमाणे वागायला हवं असं त्यांना नेहमी सांगितलं जातं आणि अजून असं बरंच काही होतं. इंट्रोवर्ट लोक खूप कमी लोकांशी मैत्री करतात, पण ज्यांच्याशी करतात ती वरवरची मैत्री नसते. इंट्रोवर्ट लोकांबद्दल आणखी एक गैरसमज असा आहे की ते सोशल नसतात आणि लोकांचा द्वेष करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. इंट्रोवर्ट लोकांना बाकीच्या लोकांशी बोलायला आवडत नाही किंवा त्यांच्यासोबत त्यांचं नीट बॉन्डिंग तयार होत नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्यांना बोलायला आवडतं, पण प्रत्येक गोष्टीबद्दल नाही. एक्स्ट्रोवर्ट लोकांना संभाषण करायला खूप आवडतं. ते एखाद्या घटनेबद्दल तासनतास बोलू शकतात. तेच दुसरीकडे इंट्रोवर्ट व्यक्तीला छोट्या छोट्या विषयांवर बोलायला आवडत नाही. त्यांना आयुष्य, फिलॉसॉफी किंवा अर्थपूर्ण संभाषण करायला आवडतं. इंट्रोवर्टसुद्धा सोशल असतात, पण एका वेगळ्या पद्धतीनं. एक्स्ट्रोव्हर्जन ही एक अशी क्वालिटी मानली जाते ज्याने यश मिळतं, कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामाजिक क्षमता, आत्मविश्वास याला खूप महत्त्व दिलेलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की हे सगळं असेल तरच माणूस यशस्वी होऊ शकतो. पाश्चात्य संस्कृतीच्या तुलनेत जपानची संस्कृती अगदी विरुद्ध आहे, विशेषतः सामाजिक नातं आणि यशाच्या बाबतीत. थोडक्यात सांगायचं झालं तर जपान हा इंट्रोवर्टसाठी स्वर्गासारखा आहे. सामान्यतः तिथली लोक जास्त शांत असतात. गल्लीबोळात, रस्त्यांवर जास्त जोरात बोलण्याला तिथे असभ्य मानलं जातं. तिथे सगळे आपल्या कामाशी काम ठेवतात. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळते. जपानमध्ये विद्यार्थी स्वतःचं काम स्वतः करतात आणि लेक्चरच्या वेळेस सुद्धा शांत असतात. जोपर्यंत प्रोफेसर त्यांना काही विचारत नाहीत तोपर्यंत कुणीही निरर्थक प्रश्न विचारत नाही. याशिवाय आपण अजून काही फरक बघू शकतो. तिथले सोशल सायकोलॉजिस्ट नोशन ऑफ पर्सनल स्पेस यावर भर देतात. याचा साधा अर्थ म्हणजे शरीराच्या अवतीभोवती एक अशी स्पेस ठेवणं ज्यामध्ये कोणतीही दुसरी व्यक्ती येऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या पर्सनल स्पेसमध्ये फक्त त्याचे जवळचे मित्र आणि जोडीदारच प्रवेश करू शकतात. जॅपनीज लोकांचा हा पर्सनल स्पेस एरिया खूप मोठा असतो आणि सहसा ती लोक दुसऱ्यांना असंच स्पर्श करत नाहीत. ग्रीटिंग करताना सुद्धा नाही. ग्रीटिंग करण्यासाठी ते फक्त एकमेकांसमोर वागतात. मिठी मारणं तर हे लोक टाळतातच, कारण मिठी मारणं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांची पर्सनल स्पेस तोडण्यासारखं आहे. जॅपनीज लोकांना स्वतःशी देणं घेणं असतं. बऱ्याचदा ते जास्त सोशल सुद्धा नसतात. तेच दुसरीकडे अमेरिकन्सचा पर्सनल स्पेस खूप अरुंद असतो. अमेरिकन सोसायटीमध्ये हँडशेक करणं, कुणालाही नॉर्मली मिठी मारणं ही एक साधारण गोष्ट आहे आणि तिथल्या लोकांना त्या गोष्टी आवडतात सुद्धा. आपण इथे एका अशा देशाचं उदाहरण बघितलं जिथे अमेरिकेपेक्षा जास्त इंट्रोवर्ट लोक राहतात, तरीही तो एक यशस्वी आणि प्रगत देश आहे. आणि सोबतच जपान हा जगातला सगळ्यात जास्त हार्डवर्किंग आणि प्रोडक्टिव्ह देशांपैकी एक आहे. तर यावरून हे सिद्ध होतं की इंट्रोवर्ट्स फक्त यशस्वी आणि प्रोडक्टिव्हच नाही, तर एक्स्ट्रोवर्टपेक्षा जास्त पुढे निघून जाऊ शकतात. फरक फक्त सांस्कृतिक वातावरणामुळे पडतो, जे त्यांच्या यशाच्या मार्गातील अडचण बनतं. इंट्रोवर्ट्सचा ब्रेन जास्त सेन्सिटिव्ह असतो. याचा अर्थ असा की ही लोक आजूबाजूला होणाऱ्या कोणत्याही बदलाला खूप सहज नोटीस करतात आणि ही लोक एकट्यात बोर सुद्धा होत नाहीत, कारण यांचा ब्रेन खूप ॲक्टिव्ह असतो जो त्यांना काही ना काही नवीन आयडिया देत राहतो. इंट्रोवर्ट्स जास्त इंट्रोस्पेक्टिव्ह असतात.
ते आपल्या भावना आणि आतील जग याबद्दल खूप डीपली विचार करतात. तेच दुसरीकडे एक्स्ट्रोवर्ट्स लवकर बोर होतात. त्यांच्या ब्रेनला काही ना काही स्टिम्युलेशन पाहिजे असतं. त्यांना असं वातावरण आवडतं ज्यामध्ये खूप ॲक्शन्स आणि स्टिम्युलेशन असतं. तेच इंट्रोवर्ट क्वचितच अशा ठिकाणी काम करू शकतील जिथे जास्त गोंधळ असेल, जास्त लोक असतील आणि सहन करण्यापलीकडे माहिती असेल जी सतत त्यांच्या मनावर मारा करते. या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्ण कन्फ्यूज करतील. कारण इंट्रोवर्ट लोकांमध्ये सेन्सिटिव्हिटी जास्त असते. म्हणून इंट्रोवर्ट लोक एका वेळेस एकाच गोष्टीवर फोकस करणं पसंत करतात आणि अर्थातच ते एक्स्ट्रोवर्टच्या तुलनेत खूप जास्त इफिशियंटली करतात. म्हणून जेव्हा त्यांना शांत वातावरण मिळतं जिथे कमी माहिती असते तेव्हा ही लोक जास्त प्रोडक्टिव्हपणे काम करतात. एक्स्ट्रोवर्ट व्यक्ती तणावपूर्ण परिस्थिती आणि मल्टीटास्किंगमध्ये असतो. त्यांना जास्त प्रेशर आणि तणावपूर्ण परिस्थिती हव्या असतात ज्यामुळे त्यांना नेहमी ॲक्शन आणि एक्साइटमेंट मिळत राहील. तेच इंट्रोवर्ट लोक मल्टीटास्किंगमध्ये अजिबात चांगले नसतात. पण ते एका वेळेस ज्या कामाला हातात घेतात ते काम ते खूप व्यवस्थितपणे पूर्ण करतात. पण सगळ्या गोष्टींची एक गोष्ट म्हणजे कुणीही पूर्णपणे इंट्रोवर्ट नसतो आणि कुणीच पूर्णपणे एक्स्ट्रोवर्ट सुद्धा नसतो. यामध्ये कोणती कॅटेगरी किंवा प्रकार नाही. तुम्ही सुद्धा कमी किंवा जास्त प्रमाणात इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट असू शकता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जगातली जास्तीत जास्त लोक या दोन प्रकाराच्या मध्ये कुठेतरी असतात. कधी ते जास्त शांत, स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेले असतात आणि तेच कधी दुसऱ्या परिस्थितीमध्ये ते जास्त मनमिळावू आणि अटेन्शन सीकर बनतात. म्हणून हे ओळखणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये सुद्धा या दोन क्वालिटीज आहेत. यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की या दोन क्वालिटीज योग्य वेळेवर कशा वापरायच्या हे आपल्याला माहीत असायला हवं. सुझेन केन याला स्ट्रेचिंग युअरसेल्फ असं म्हणतात. स्वतःला स्ट्रेच करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑटोमॅटिक इनिशियल रिस्पॉन्सला ओळखणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस थोडं वेगळ्या प्रकारे ॲक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीमध्ये इंट्रोवर्जन जास्त असेल तो कधी ना कधी अवघडलेल्या परिस्थितीमध्ये नक्कीच फसू शकतो. पण त्याच्यात एक्स्ट्रोवर्ट क्वालिटीसुद्धा असल्यामुळे याचा त्याला फायदा होऊ शकतो, कारण यामुळे तो थोडा रिलॅक्स होऊ शकेल. तेच दुसरीकडे ज्या व्यक्तीमध्ये एक्स्ट्रोवर्जन खूप आहे त्यांच्यामध्ये असलेल्या इंट्रोवर्ट क्वालिटीचा वापर करून तो कधी कधी आपल्या रूममध्ये एकटा बसून आयुष्याबद्दल शांतपणे विचार करू शकतो. एक्स्ट्रोवर्ट व्यक्तींना असं करणं त्याच्यासाठी खूप फायदेकारक ठरेल. या पुस्तकाचा मुख्य उद्देश म्हणजे इंट्रोवर्ट लोकांबद्दल असलेल्या चुकीच्या गोष्टी पुसून टाकणं आणि त्यांच्याशी संबंधित गैरसमज दूर करणं. आणि हे उद्देश मिळवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलेलं आहे. जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर पूर्ण पुस्तक नक्की वाचून बघा.